दिशा 14व्या मजल्यावरून पडली आणि खरंच तिला एकही जखम झाली नाही हे शक्य आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। दिशा सालियान प्रकरणी विधानसभेमध्ये घमासान बघायला मिळालाय। दिशा सालियानच्या हत्येमध्ये महाविकास आघाडीच्या काळातील एका मंत्र्याचा हात आहे असा आरोप अमित साटम यांनी केलेला आहे। संशयित आरोपींना अटक करून चौकशी करण्याची मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे, तर चौकशी करून कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यावेळेला जे सरकार होतं, महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महाराज, त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत। परंतु आता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली। प्रश्न अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल। अध्यक्ष महोदय, जे काही विक्टिम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या अपडेट प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू।